राज्यातील प्रकल्प गुजरातला जात आहेत। गुजरातमधील जमीन कुणीही विकत घेऊ शकत नाही। भाषा आणि जमीन गेली तर कुठेच स्थान नाही, असं वक्तव्य देखील राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आले। प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करतो, आपण का करायचं नाही असा सवालही त्यांनी या मेळाव्यादरम्यान उपस्थित केलाय। जे गुजरातचे रहिवासी नाहीत किंवा अनिवासी भारतीयांना शेत जमीन विकत घेता येत नाही। म्हणजे उद्या जर समजा तुम्ही महाराष्ट्रामधून जर समजा गुजरातला गेलात, तुम्हाला शेत जमीन विकत घेता येणार नाही। हे भारतामध्ये चालू आहे। हे आपल्या देशातच चालू आहे। ज्या राज्याचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे दोन्ही एका ज्या गुजरात राज्याचे आहेत, त्यांच्या राज्यामधली शेत जमीन या देशातला कोणीही नागरिक जाऊन विकत घेऊ शकत नाही। समजा ती विकत घ्यायची असेल तर फेमा नावाचा कायदा आहे, त्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडनं विशेष परवानगी घ्यावी लागते। या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री हे दोघेही गुजरातचे आहेत। अमित शाह एका त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये बोलले होते, त्यांना प्रश्न विचारला भाषावादावरती, तर ते बोले पहिल्यांदा तुम्हाला सांगतो म्हणे मी काही स्वतः हिंदी भाषिक नाही, मी गुजराती आहे। देशाचा गृहमंत्री स्वतः ठणकावून सांगतो की नाही, मी हिंदी भाषिक नाही, मी गुजराती आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर महाराष्ट्रामधले अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले। डायमंड मार्केट गुजरातमध्ये गेलं। प्रत्येक माणसाला आपल्या राज्याबद्दल प्रेम असतं। आम्ही बोललो की संकुचित कसे होतो? मी जेव्हा त्याला सांगितलं, म्हटलं तुम्ही आता हिंदी आणायचा प्रयत्न करताय, गुजरातमध्ये आहे का हिंदी? ते बोलले नाही, गुजरातमध्ये नाही हिंदी। म्हटलं मग महाराष्ट्रात का आणताय?